खरंच सांगते, तुमचं गाणं ऐकलं की कान तृप्त होतात. पण सावली मॅडम, ह्या आधी वेगळं व्हर्जन व्हायरल झालं होतं म्हणतात. नेमकं काय प्रकरण आहे? ते व्हर्जन जे व्हायरल केलं ते सावलीच्या गुरूंनीच केलं होतं. त्यांचीच कृपा होती ती. तुम्हा सगळ्यांना माझं गाणं आवडतंय, तुम्ही इतकं प्रेम देताय हे बघून खूप छान वाटतंय. भैरवी माईंनी मला गाण्याची दीक्षा दिली, त्याबद्दल मी त्यांचे आयुष्यभर ऋणी राहीन. आता नुकताच त्यांनी मला जुगलबंदीचं आवाहन दिलंय, तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल. गुरु शिष्याचं नातंच असं असतं. गुरुने ज्ञान द्यायचं असतं आणि शिष्याने भरभरून आत्मसात करायचं असतं. त्यांनी आता जे आवाहन दिलंय, जाहीर आवाहन दिलंय, ते मी जाहीरपणे स्वीकारते. माई, सावळी, गुरु शिष्याचं नातंच असं असतं. गुरुने ज्ञान द्यायचं असतं आणि शिष्याने भरभरून आत्मसात करायचं असतं. त्यांनी आता जे आवाहन दिलंय, जाहीर आवाहन दिलंय, ते मी जाहीरपणे स्वीकारते. तुम्ही माझी पूर्ण पत्रकार परिषद पाहिलीत? पूर्ण. आणि खूप आनंद वाटला आणि अभिमानही वाटला. तुम्हाला माझा अभिमान वाटतोय ना, त्यातच मला सगळं मिळालं. खरंच त्या भैरवीला तिच्या भाषेत तू कधी उत्तर देशील याची मी वाट बघत होतो, आणि तू ते दिलंस. खरंच आता माझी लेख शोभतेस. हो, पण मला हे करायचं नव्हतं. सावली, याची सुरुवात तू केली नव्हतीस, त्यामुळे या सगळ्याला तू कारणीभूत नाहीयेस, कळलं? आणि तिनं कसं आहे ना, तुझ्या परिस्थितीचा फायदा घेतला. जितकं ताणता येईल तितकं ताणलं. आणि सावली, सत्य हे कधी ना कधी वर येतच. हो, पण त्या गुरु आहेत माझ्या. गुरुशी अशी स्पर्धा करणं योग्य वाटत नाही, आणि म्हणूनच मला हे कळत नाही की मी जे काही केलंय ते योग्य आहे की अयोग्य आहे. अरे बाप रे, एवढा विचार करतेस तू? हलका पाहिलं का? म्हणजे माझं चुकलं का? मला सांगा ना प्लीज. सावली, अगं तुझं काही चुकलेलं नाहीये. तू असा विचार करतेस हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. ती भैरवी तुझ्याशी जे वागली ते बघता तू तिच्या बरोबर केलंस ते योग्यच आहे, जरी ती तुझी गुरु असली तरीही. आणि कसं आहे ना, गुरु पण त्या लायकीचा हवा ना. नको तू विचार मनात आणायचा नाही, कळलं ना? ही जुगलबंदी झाली पाहिजे आणि होणारच. आणि ही जुगलबंदी बघायला आम्ही दोघंही येणार आहोत, कळलं? बरं ऐक, तुझा इंटरव्ह्यू पाहिला, राहुलं नाही म्हणून एवढ्या रात्री तुला भेटायला आलो. आता निघतो. नाही नाही, मी जेवूनच जा. नाही ना, जेवण वगैरे नको. अगं नको, आम्ही दोघं आज बाहेर जेवायला जातोय. डिनर डेट आहे आमची. बरं, मग तर जायलाच हवं. राहुलं नाही म्हणून तुला भेटायला आलो. आणि हो, एक महत्वाचं सांगायचं राहिलं, तुझं गाणं ऐकलं, नवीन गाणं खूप आवडलं. अशीच गात राहा, मोकळेपणाने, बिनधास्त. येऊच. पाया पडते. राहू दे बाळा. असे बाय बाय. जयंती सावज जाळ्यात अडकलंय. कर्या माई, आता त्या सावजावर अशी झडप टाकते आणि शिकार करते बघा. तू तेवढंच कर. आयतं सावज मी तुझ्या जाळ्यात आणून द्यायचं आणि तू त्याची आयती शिकार कर. अगं, कधीतरी स्वतःही काहीतरी शिकार करण्यासाठी हालचाल कर. किती दिवस आयतं खाशील? तर तुम्ही म्हणताय तर करत जाई ना माई. करावीच लागेल. जयंती, लक्षात घे, या वेळेस आयतं सावज तुझ्या ताब्यात देते. आता याची शिकार करायला चुकलीस
तर मग मात्र मला तुझीच शिकार करावी लागेल. कळलं? तशी वेळच येणार नाही माई. हा, वेळच येणार नाही तशी. ही जयंती चुकत नसते, कुठल्या बी गोष्टीला कधीच चुकत नसते. आणि चुकू तरी कशाला? मी काय फुकट काम करते का? हा, रगड पैसे मोजताय तुम्ही त्यासाठी. आजपर्यंत लई पैसे दिलेत बरं का मला पण माहिती तुम्ही. हा, आणि यापुढे बी देत राहणार ना तुम्ही. हा, देणार ना, म्हणजे देणारच तुम्ही. मग तुम्ही पैसे देणार तर मी काम करणारच. हा, चुकणार नाही कधी. आणि माई, तुमचा झालेला अपमान मी विसरले नाहीये बरं का. भैरवी वजेचा अपमान म्हणजे साक्षात जयंती कोट्टलवर भागवतचा अपमान विसरत नसते मी. कसा बदला घेते बघा तुम्ही. बापरे, खूप बोललीस ग. पण जे बोललीस ते ऐकून मनाला बरं वाटलं. हा ना. पैसे घेऊन का होईना, पण माझ्यासोबत उभी तर आहेस. माई बस क्या रुलाओगे क्या. भाई तुम्ही असे पैसे मोजत राहिलात ना, ही जयंती कायम तुमच्या बाजूला अशी शड्डू ठोकून उभी राहील. हा, सावधान. सावधान तर आता त्या सावलीला व्हावं लागणार आहे. कारण आता तिच्या सोबत मी जे काही करणार आहे ना, त्यानंतर ती आयुष्यभर गाऊ शकणार नाही. तुम्ही त्याची काय गरज आहे? अहो, एवढं काय घाबरताय त्या पोरीला? ती कुठं तुम्ही कुठं. हा, टेन्शन घेऊ नका. ही जुगलबंदी का काय ना, तुम्ही जिंकणार. हा, घाबरताय काय तुम्ही एवढ्या? हे तू मला सांगतेस? तुला काय वाटलं ही भैरवी वजे सावलीला घाबरेल? खात्री मला 100% की जिंकणार तर मीच आहे. पण काय ना जयंती, त्या सावलीच्या गळ्यात जे सूर आहेत ना, ते मी तिच्या गळ्यात ओतलेत. रात्रंदिवस मेहनत करून करून तिला गाणं शिकवून शिकवून ते सूर मी स्वतः तिच्या गळ्यात ओतलेत. आणि आता माझ्याच विरोधात ती उभी राहते काय. जर मी तिला ते सूर देऊ शकते तर ते तिच्याकडून कायमचे हिरावून पण घेऊ शकते. कायमचे. अहो, मला टेन्शन आलंय. अजून पण माईंने ते आव्हान स्वीकारल्यापासून काहीच प्रतिक्रिया नाही दिली आहे. पुढे काय होणार आहे काहीच कळत नाहीये. त्यांची प्रतिक्रिया महत्वाची आहे आपल्यासाठी. हो, म्हणजे आत्ता त्या काय विचार करत असतील हे जाणून घेणं महत्वाचं आहे ना. तुला काय वाटतं, त्यांनी हार मानली असेल? अजिबात नाही. त्या इतक्या सहजासहजी हार नाही मानणार.